हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 2, जो की आपला S4 आहे. आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेले आहे. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ आन्सर या ठिकाणी आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिला क्वेश्चन बघूया, व्हॉट इज फोनिक रीडिंग. तर इट इज अ मेथड ऑफ टीचिंग रीडिंग युजिंग साऊंड ऑफ लेटर्स, ज्याला आपण फोनिक्स म्हणतो. आजकाल आपण साऊंड्सला किंवा लेटर्सला अल्फाबेट म्हणत नाही, तर फोनिक्स जे आहे, फोनिकचे क्लासेस मी लावलेले आहे किंवा फोनिक क्लासेस अशा प्रकारे बऱ्याच वेळेला बोलले जातात. तर याला म्हणायचं आहे फोनिक रिडिंग. आता फोनिक रिडिंग मध्ये काय असणार आहे की कोणतेही प्रकारचे जे काय लेटर असतील, साऊंड असतील, त्यांचं रिलेशनशिप जे आहे ते या ठिकाणी लावायचं असतं. हेल्प इन डिकोडिंग वर्ड्स इझिली, improves pronunciation and spelling skill, build early reading confidence in learner, useful for beginners and primary classes. एक्झाम्पल कॅट दिलेलं आहे, तर स्पेलिंग CAT अशा प्रकारे त्याचं साऊंड होणार आहे. त्याला म्हणायचं आहे फोनिक रिडिंग. याच्या व्यतिरिक्त तुम्ही बुक मधला सुद्धा आन्सर लिहू शकतात. इथे मी जवळपास सुविचार पब्लिकेशन आहे, आपलं मनाली आहे, निराली आहे आणि जे फडके पब्लिकेशन आहे, या सगळ्यांची क्वेश्चन्सचे आन्सर जे आहे ते मिक्स केलेले आहे, जेणेकरून आपल्या चॅनलवर काहीही प्रॉब्लेम किंवा इश्यू होणार नाही, म्हणून हे मिक्स केलेलं आहे. एकाच याचं जर मी केलं तर ते पुढे जाऊन काही प्रॉब्लेम देऊ शकतात, त्यामुळे क्वेश्चनचं आन्सर वेगळं येऊ शकतं, परंतु काही हरकत नाही, मार्क्स तुम्हाला मिळून जातील. सेकंड नंबरचा क्वेश्चन डिस्कस करूया, व्हॉट आर द पर्पज ऑफ लाऊड रिडिंग. लाऊड रिडिंग म्हणजे काय, तर मोठ्याने वाचणे किंवा ज्याला आपण म्हणतो की लाऊड रिडिंग किंवा प्रकट वाचन ज्याला आपण म्हणतो, त्याचं पर्पज काय आहे. इम्प्रूव्ह प्रोनाऊन्सिएशन अँड क्लिअरिटी, जे काही क्लिअरिटी आहे आणि प्रोनाऊन्सिएशन उच्चार जो आहे तो इम्प्रूव्ह करण्यासाठी मोठ्याने वाचलं जातं. डेव्हलप्स कॉन्फिडन्स इन स्पीकिंग, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. हेल्प टीचर्स टू आयडेंटिफाय मिस्टेक, इम्प्रूव्ह फ्लुएन्सी अँड एक्सप्रेशन, एनहान्स लिसनिंग स्किल ऑफ अदर स्टुडंट, एनकरेज ऍक्टिव्हिटी पार्टिसिपेशन, युजफुल फॉर प्रॅक्टिस अँड परफॉर्मन्स रिडिंग. याच्यापैकी कोणतंही एक रिडिंगचं टाईप जो आहे तो येऊ शकतो. त्याचं जे काही लिहायला तुम्हाला येऊ शकतं. कोरल रिडिंग असेल, लाऊड रिडिंग असेल, सायलेंट रिडिंग असेल, फोनिक रिडिंग असेल, चारकोल रिडिंग असेल, कोणतंही विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज कोरल रिडिंग. रिडिंग टुगेदर इन अ ग्रुप ऑर क्लास, त्याला म्हणायचं आहे कोरल रिडिंग. टीचर्स अँड स्टुडंट रीड सायमल्टेनियसली, म्हणजे काय, तर टीचरचं वाचन झालं की स्टुडंट वाचणार किंवा स्टुडंटचं वाचन झालं की टीचर वाचणार, अशा प्रकारे त्याला म्हणायचं आहे कोरल रिडिंग. बिल्ड कॉन्फिडन्स इन वीक लर्नर्स, जे काही मठ्ठ विद्यार्थी किंवा वीक लर्नर्स असतात त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार होतो. इम्प्रूव्ह रिदम अँड फ्लुएन्सी, रिड्यूस फिअर ऑफ मेकिंग मिस्टेक, क्रिएट अ सपोर्टिव्ह लर्निंग एन्व्हायरमेंट. युजफुल इन पोएम, डायलॉग अँड स्टोरीज साठी कोरल रिडिंग जे आहे ते युजफुल असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू नो अबाउट व्हॉइस मॉड्युलेशन. व्हॉइस मॉड्युलेशन बद्दल तुम्हाला काय माहिती आहे. तर व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे जे काही पिच असेल किंवा आपलं जे काही बोलण्याचं टोन आहे, व्हॉल्यूम आहे, ते या ठिकाणी असणार आहे. मेक स्पीच इंटरेस्टिंग अँड एक्सप्रेसिव्ह, ज्याने स्पीच काय होतं, इंटरेस्टिंग होत असतं. हेल्प टू कन्वे इमोशन्स क्लिअरली, ज्या काही आपल्या भावना आहेत त्या सुद्धा क्लिअर सांगता येतात किंवा कन्वे करता येतात. इम्पॉर्टंट इन स्टोरी टेलिंग अँड टीचिंग, अवॉइड मोनोटोनी इन स्पीच, इम्प्रूव्ह स्टुडंट एंगेजमेंट. एक्झाम्पल काय आहे, रायझिंग व्हॉइस फॉर एक्साइटमेंट, लोअरिंग फॉर सॅडनेस. ठीक आहे. म्हणजे काहीतरी एक्साइट असेल तर व्हॉइस लाऊड करायचा आहे आणि सॅड असेल तर लोअर करायचा आहे. जसं आपण एखादी स्टोरी वाचतोय, जर ती सॅड आहे तर आपला व्हॉइस कसा असायला पाहिजे, लो असायला पाहिजे. आणि एखादी पोएम वगैरे असेल तर ती पोएम खूप एक्सायटेड आहे, छान आहे, तर तिथे व्हॉइस आपला हाय असायला पाहिजे. अशा प्रकारे असणार आहे व्हॉइस मॉड्युलेशन. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन बघा, राईट अ शॉर्ट नोट ऑन इंटोनेशन. देअर आर 3 टाइप्स, आपल्याला माहित आहे, भरपूर वेळेस हा क्वेश्चन विचारला जातो. राईजला अशा प्रकारे डिनोट केलेला आहे, मिडला मधली लाईन आणि फॉलला अशी लाईन, किंवा राईजला हाय केली, मिडला अशी आणि खाली अशी, अशा प्रकारे तुम्ही लाईन लिहिला तरी तुम्हाला मार्क्स मिळणार. ठीक आहे. द राइज अँड फॉल व्हॉइस इन अ स्पीच हेल्प टू एक्सप्रेस मिनिंग अँड फिलिंग, इम्पॉर्टंट फॉर करेक्ट सेंटेन्स अंडरस्टँडिंग, यूज इन अ क्वेश्चन स्टेटमेंट अँड एक्सक्लेमेशन मार्क्स. यासाठी हे काही टोन आहे किंवा मग इंटोनेशन आहे ते यूज केले जातात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया, हाऊ विल यू यूज इंटरनेट रिसोर्स इन युअर स्टडी. तुम्ही स्टडी करत असताना इंटरनेट रिसोर्स कशा प्रकारे यूज करू शकतात हे आपल्याला माहित आहे. ऍक्सेस टू ऑनलाईन बुक अँड स्टडी मटेरियल, यूज ऑफ एज्युकेशनल व्हॉइस व्हिडिओ अँड लेक्चर्स, हेल्प इन रिसर्च अँड प्रोजेक्ट वर्क साठी तुम्ही यूज करू शकतात. इम्प्रूव्ह डिजिटल लर्निंग साठी तुम्हाला इम्प्रूव्ह होणार आहे. प्रोव्हाइड अपडेटेड अँड लेटेस्ट इन्फॉर्मेशन, यूज ऑफ ऍप्स लाईक
डिक्शनरीज असेल किंवा क्विज असेल त्यांच्यासाठी थोडं सुद्धा यूज होणार आहे. एनकरेज सेल्फ लर्निंग अँड रिव्हिजनसाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन जे काही रिव्हिजन आहे किंवा ऑनलाईन डिक्शनरी किंवा ऑनलाईन इंटरनेट रिसोर्स यूज होत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हॅव यू यूज एनी एनसायक्लोपीडिया, गिव्ह युअर एक्झाम्पल. एनसायक्लोपीडिया म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये एखाद्या टॉपिकची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असते. हेल्प इन गेनिंग जनरल नॉलेज जे आहे ते वाढवण्यासाठी यूज होतो. यूज फॉर रेफरन्स अँड प्रोजेक्ट वर्कसाठी यूज होतो. एक्झाम्पल काय आहे की एनसायक्लोपीडिया ब्रिटानिया म्हणजे काय, ब्रिटनची एनसायक्लोपीडिया आहे. याच्या व्यतिरिक्त UK US ची सुद्धा असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेक अ लिस्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज टू इन्क्रीज युअर स्पीकिंग अँड रिडिंग स्किल. ऍक्टिव्हिटी लिस्ट करायची आहे की ज्याच्यामध्ये आपली स्पीकिंग बोलण्याची जी काही स्किल आहे आणि रिडिंग वाचण्याचं जे काही स्किल आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज करू शकता. तर पहिला आहे रीडिंग अलाउड डेली, मोठ्याने वाचायचं आहे. स्टोरी टेलिंग अँड रोल प्ले करायचा आहे. ग्रुप डिस्कशन करायचं आहे. पिक्चर्स डिस्क्रिप्शन ऍक्टिव्हिटी करायची आहे. रीडिंग न्यूजपेपर आहे. डिबेट अँड स्पीचेस असणार आहे. पार्टनर रीडिंग प्रॅक्टिस सुद्धा असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट अ नोट ऑन पार्टनर रीडिंग. आता पार्टनर रीडिंग म्हणजे काय, तर 2 स्टुडंट रीड टुगेदर इन पेअर. 2 विद्यार्थी असेल त्यांच्यामध्ये ते एकाचं झालं की दुसरं वाचणार, अशा प्रकारे वाचन होत असतं. 1 रीड द अदर लिसन अँड करेक्ट्स. इम्प्रूव्ह फ्लुएन्सी अँड कॉन्फिडन्स. एनकरेज पीयर लर्निंग. हेल्प इन एरर करेक्शन. बिल्ड्स कोऑपरेशन अमॉंग स्टुडंट. सुटेबल फॉर क्लासरूम ऍक्टिव्हिटीजसाठी हे इम्पॉर्टंट आहे किंवा सूट होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ सायलेंट रिडिंगचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, तर पहिलं असणार आहे इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन अँड अंडरस्टँडिंग. दुसरं आहे डेव्हलप रिडिंग स्पीड. हेल्प इन इंडिपेंडंट लर्निंग. सेव्ह टाइम अँड एनर्जी. एनकरेजेस थिंकिंग अँड इमॅजिनेशन. युजफुल फॉर एक्झाम अँड स्टडी. बिल्ड हॅबिट ऑफ रीडिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम 4 स्टेप ऑफ स्टोरी रायटिंग. तर कोणत्या कोणत्या स्टेप असणार आहे, प्री रायटिंग, रायटिंग, रिव्हिजन अँड एडिटिंग. एवढं लिहिलं तरी 2 मार्क्स तुम्हाला आरामशीर मिळून जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द स्टेप्स ऑफ वर्कशीट रायटिंग. 2 स्टेप असणार आहे त्याच्यामध्ये, रायटिंग स्टेप आणि रिवायझिंग स्टेप. तर ह्या 2 स्टेप तुम्ही लिहायच्या आहे. नेक्स्ट आहे, राईट युअर रिझ्यूम इन 8 to 10 सेंटेन्स. तुमचा जो काही रिझ्यूम आहे म्हणजे तुम्ही काय काय केलं आहे, तुमचं नाव गाव असेल, तुमचं इंटरेस्ट कशात आहे, तुम्ही काय करता ते तुम्ही लिहायचं आहे. मी इथे माझा रिझ्यूम लिहिलेला आहे, तुम्ही त्यात तुमचा रिझ्यूम लिहायचा. जसं की माझं नाव गायत्री, माय नेम इज गायत्री, आय एम परसिंग DLED course. I have good communication skill. I am interested in teaching profession. I have basic computer knowledge. I am hardworking and responsible. I like to work with children. My strength is positive attitude. My goal is to become a good teacher and I am always ready to learn new things. अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझ्यूम त्या ठिकाणी लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन रिपोर्ट रायटिंग. आता रिपोर्ट रायटिंग भरपूर वेळेस विचारलं असतं, त्याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघायचा आहे. इट इज अ फॉर्मल रायटिंग स्टाईल, ज्याला आपण फॉर्मल अनौपचारिक लेटर असं म्हणतो, सॉरी औपचारिक जे काही लिखाण आहे ते म्हणत असतो. यूज टू प्रेझेंट फॅक्ट्स अँड इन्फॉर्मेशन. हॅज क्लिअर स्ट्रक्चर. टायटल, इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन क्लिअर पाहिजे असतं. सगळा डाटा जो आहे तो क्लिअर असायला हवा. रिटन इन अ सिम्पल अँड क्लिअर लँग्वेजमध्ये ते असायला हवं. यूज इन अ स्कूल, ऑफिस, इव्हेंट, बरोबर, इव्हेंट्स असतील किंवा काहीतरी ऑफिशियल गोष्टी असतील त्या ठिकाणी हे रिपोर्ट रायटिंग यूज होतं. हेल्प इन रेकॉर्ड कीपिंग. आणि एक्झाम्पल आहे स्कूल इव्हेंट रिपोर्ट. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्ट रायटिंग लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेन्शन इम्पॉर्टंट सजेशन फॉर समरी रायटिंग. काय काय सजेशन देऊ शकतात, रीड द पॅसेज केअरफुली, आयडेंटिफाय मेन आयडियाज ओनली, अवॉइड अननेसेसरी डिटेल्स, यूज सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स, मेंटेन ओरिजिनल मिनिंग, राईट इन ओन वर्ड्स, कीप इट ब्रीफ अँड क्लिअर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द 6 स्टेप इन द प्रोसेस ऑफ रायटिंग. एक्सप्लेन एनी वन ऑफ द देम इन डिटेल. 6 स्टेप कोणत्या कोणत्या आहे रायटिंगच्या, त्याच्यातली एक तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची आहे. मग त्यामध्ये असणार आहे प्री रायटिंग, ड्राफ्टिंग, रिवायझिंग, एडिटिंग, प्रूफ रिडिंग आणि पब्लिशिंग. अशा प्रकारे 6 स्टेप आहे, त्यातली कोणतीही तुम्हाला एक डिटेल एक्सप्लेन करायची आहे. जसं की प्री रायटिंग एक्सप्लेन केलेली आहे डिटेलमध्ये. थिंकिंग अबाउट टॉपिक, काय टॉपिक आहे त्याच्यावर विचार करायचा आहे. कलेक्टिंग आयडियाज, कोणत्या कोणत्या आयडिया तुम्ही कलेक्ट करू शकतात. आउटलाईन मेक करायची आहे की तुम्ही कशा प्रकारे ते करणार आहात. डिसाइड, स्ट्रक्चर डिसाइड करायचं आहे. हेल्प इन ऑर्गनायझिंग रायटिंग आणि सेव्ह टाइम ड्युरिंग ड्राफ्टिंग. जेव्हा तुम्ही ड्राफ्ट करशाल तेव्हा टाइम सुद्धा सेव्ह करून ठेवायचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन इन अ ब्रीफ 6 फीचर ऑफ गुड रायटिंग अँड इलुस्ट्रेट विथ एक्झाम्पल. क्लिअरिटी, इझी टू अंडरस्टँड, सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे. करेक्ट ग्रामर असायला हवं, काही एरर त्यामध्ये नको. नेक्स्ट आहे कोहेरन्स, आयडियाज कनेक्टेड असायला हव्या. क्रिएटिव्हिटी असायला हवी. इंटरेस्टिंग कंटेंट असायला हवा.
कन्सियसनेस असेल, नो एक्स्ट्रा वर्ड, कोणतेही एक्स्ट्रा वर्ड्स त्यामध्ये नको, प्रॉपर व्होकॅब्युलरी असायला हवी, सुटेबल वर्ड त्याची ठिकाणी असायला हवा, स्पेलिंग मिस्टेक नको. एक्झाम्पल दिलं आहे सिम्पल अँड क्लिअर सेंटेन्स रायटिंग. अशा प्रकारे इथे जवळपास 17 क्वेश्चन दिलेले आहे. 20 मार्कचा आपला प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 2 चा पेपर असतो. यापैकी तुम्हाला 12 मार्क्स पासिंगला गरजेचे, 10 मार्क्स पासिंगसाठी गरजेचे असणार आहे. 17 पैकी कमीत कमी 7 क्वेश्चन जरी आले तरी तुमची 10 मार्क्सची आरामशीर या ठिकाणी तयारी होते. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल तर DM करायचा आहे टेलिग्रामला. अशा प्रकारे सिम्पल अँड शॉर्ट्स मध्ये आजचा जो काही व्हिडिओ आहे तो डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण F5 बघूया, बरोबर, म्हणजे काय ते दोन्ही इयर सोबत चालले जातील. इंग्लिश मिडियमच्या PDF ज्या आहेत त्या तयार करण्याचं काम चालू आहे. जसंही हे अपलोड होईल ते पेपरच्या आधी मी तुम्हाला नक्की देईल, यात काही डाऊट नाही. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.